आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब हे या मंचावर उपस्थित झाले आहेत। शिवार साहित्य संमेलनाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आदरणीय मोठ्या दादांनाही निमंत्रित केलेलं होतं। आदरणीय भैयासाहेब आलेले आहेत। आमच्या विनंतीला मान देऊन भैयांनी या समारोपाचं स्वागत केलेलं आहे। शिवार साहित्य संमेलन काल 22 आणि आज 23 हे 2 दिवस अखंडपणे 8-17 मध्ये संपन्न झालं आणि आज समारोप होतो आहे। उद्घाटन सत्र, ग्रंथदिंडी, परिसंवाद, काव्य, शिल्प, चित्र असा हा बहारदार कार्यक्रम। त्याचबरोबर या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे बापू डॉक्टर विठ्ठल वाघ हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार भव्य असं कवी संमेलन झालं। त्यानंतर आमचे नितीन दादा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं कवी संमेलन झालं, परिसंवाद झाला। हे बरगतचे कार्यक्रम आपल्या माढा तालुक्यामध्ये शिवार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संपन्न झाले। शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेचा उद्देश हाच राहिलेला आहे की साहित्य गावापर्यंत, घरापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांना या व्यासपीठावरून न्याय देण्याचं काम आपण गेली 25 वर्ष करत आहोत। शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेचं हे 25वे वर्ष असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज हे भव्य असं साहित्य संमेलन आदरणीय भैयासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी आपण घेतलं आणि ते अतिशय उत्साहात पार पडत आहे। या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही आपल्या तालुक्यातील काही उद्योजकांचे, काही ज्येष्ठ कवींचे सन्मानही केलेले आहेत, आता करतोही आहोत। वास्तविक ही सगळी आपल्या भागातली, आपल्या जिल्ह्यातील रत्न आहेत आणि ती रत्न या व्यासपीठावरून आपण महाराष्ट्राच्या नजरेस आणून देत आहोत। हे काम शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेने नाही करायचं तर मग कोणी करायचं? त्या उद्देशानं आम्ही अशा लोकांना शोधून त्यांच्या कामाचं व्यापकता पाहून त्यांना सन्मानित करण्याचं ठरवलं। आज या दुसऱ्या दिवसात समारोपाला आदरणीय आपले खासदार सांगितल्याप्रमाणे येतो म्हणाले आणि हजर झालेले आहेत। यानंतर मी आदरणीय खासदार साहेबांचा सन्मान आमच्या इर्जिक साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय बापू या दोघांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। शिवार साहित्य संमेलनात समारोप सत्रामध्ये उपस्थित राहिलेले माननीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा सन्मान होतो आहे। माननीय साहेबांच्या विचाराची शिदोरी आपणास लाभली आहे आणि आपल्या कार्यकर्तृत्वानं आपण या संधीचं सोनंही करत आहात। प्रगतीची क्षितिज आणि विकासाच्या वाटा रुंदावण्यासाठी आपण अहोरात्र झटत आहात। आपल्या देदीप्यमान कार्यकर्तृत्वाचा सुगंध पूर्ण आसमंतात दरवळत राहावा आणि उभ्या महाराष्ट्राला साहेबांचा विचार आपल्या रूपानं मिळत राहावा या अपेक्षेनं आपण या सन्मानाचा स्वीकार केला, त्याबद्दल धन्यवाद। यानंतर इर्जिक साहित्य परिषदेच्या इर्जिक गीतासाठी मी ज्ञानेशजी डोंगरे सरांना विनंती करतो, त्यांनी आपल्या इर्जिक साहित्य परिषदेचं गीत या ठिकाणी म्हणायचं आहे। या गीताचे
लेखक कवी आहेत डॉक्टर सयाजीराजे मोकाशी आणि ते गात आहेत आदरणीय ज्ञानेशजी डोंगरे. आम्ही कुणबी माती संगे माती होतो. आम्ही कुणबी माती संगे माती होतो. तरी सरेना अंधार अर्ध्या पोटाने राबतो. आम्ही कुणबी माती संगे माती होतो. तरी सरेना अंधार अर्ध्या पोटाने राबतो. राजा परधान्या संग घेतो पुरून काळीत. पुन्हा पुन्हा अडकतो कर्ज व्याजाच्या जाळीत. राजा परधान्या संग घेतो पुरून काळीत. पुन्हा पुन्हा अडकतो कर्ज व्याजाच्या जाळीत. पिकवयात येताना नवस पान पाहतो. पिकवयात येताना नवस पान पाहतो. निसर्गाच्या किरपेन असा उघडा राहतो. निसर्गाच्या किरपेन असा उघडा राहतो. पाणी पाणी करूनिया जीव घोटाळतो आता. पाणी उरते डोळ्यात ढग दूर दूर जाता. आम्ही कुणबी माती संगे माती होतो. तरी सरेना अंधार अर्ध्या पोटाने राबतो. झालो दुष्काळी गारद नाही तक्रार काही. जीव आत आत झुरे दुःख भरलेले दाही. झालो दुष्काळी गारद नाही तक्रार काही. जीव आत आत झुरे दुःख भरलेले दाही. सटविन हसवल दलालान फसवल. सटविन हसवल दलालान फसवल. पावसान चकवल जाग्यालाच बसवल. पावसान चकवल जाग्यालाच बसवल. आहे दर जो मिठाला नाही घामाच्या मोत्याला. नाही छापील किंमत मोल कवडी पोत्याला. आम्ही कुणबी माती संगे माती होतो. तरी सरेना अंधार अर्ध्या पोटाने राबतो. घट्टे पडले हाताला बरकत ना संसारी. ज्वारी बाजरी कापूस सोन लुटती व्यापारी. घट्टे पडले हाताला बरकत ना संसारी. ज्वारी बाजरी कापूस सोन लुटती व्यापारी. काय दिले देवा मला माझ्या राबण्याचे फळ. काय दिले देवा मला माझ्या राबण्याचे फळ. मुक्या जनावरा पाठी उगा उठविले वळ. मुक्या जनावरा पाठी उगा उठविले वळ. दिले वळानीच भान आसूडाला आपोआप. उगारून शोषकांना दाखवेन त्यांचा बाप. दिले वळानीच भान आसूडाला आपोआप. उगारून शोषकांना दाखवेन त्यांचा बाप. आम्ही कुणबी माती संगे माती होतो. तरी सरेना अंधार अर्ध्या पोटाने राबतो. तरी सरेना अंधार अर्ध्या पोटाने राबतो. अर्ध्या पोटाने राबतो. समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे. समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे. मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. यानंतर कवीजी या गीताचे कवी आदरणीय सयाजीराजे मोकाशी सर यांचा सन्मान आदरणीय बापूंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर या संमेलनाची भूमिका इर्जिक साहित्य परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कविवर्य नारायण सुमंत यांनी मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेच्या विद्यमानं संपन्न झालेलं हे 2 दिवसीय शिवार साहित्य संमेलनामध्ये समारोप सत्राच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व रसिकांचं आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं, आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील आहेत. हे संमेलन 2 दिवस ज्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं ते आमचे लाडके बापू आदरणीय विठ्ठल वाघ, त्याचप्रमाणे कवी संमेलनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जावं लागलं ते आमचे गुरुवर्य आदरणीय कविवर्य फमू शिंदे सर आणि दादा कुंडकेंचे वारसदार असणारे ETV फेम आणि अनेक चित्रपटामध्ये ज्यांनी भूमिका केलेल्या आहेत असे नितीनजी कुलकर्णी. त्याचप्रमाणे इर्जिक परिषदेच्या भूमिकेशी समांतर चालणाऱ्या पिंपळखुंट्याच्या माझ्या लेक असणाऱ्या सौभाग्यवती सुनंदाताई भगत आणि याखेरीज इर्जिक साहित्य परिषदेचे सर्व आजीव सदस्य. भैया हे आमच्या या इर्जिक परिषदेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मागील गेली 25 वर्ष आम्ही कथालेखन, कविता लेखन, कविता सादरीकरण, कथा सादरीकरण, नाट्य वाचन यासारखे अनेक अभ्यास वर्ग घेतलेले आहेत आणि कार्यशाळा घेतलेल्या आहेत, जेणेकरून ग्रामीण परिसराची आता सध्या भाकरीचा आमचा शोध संपलेला आहे. उजनीचं धरण झाल्यापासून ह्या दुष्काळी असणाऱ्या माढा तालुक्याचं भाकरीचा शोध आमचा संपलेला आहे. आता मी अक्षरांच्या आणि शोधाच्या मागं आहोत. काय असते संस्कृती म्हणजे काय आहे येथील कृषकाची वेदना, काय आहे येथील मातीची वेदना, याचा शोध आता आम्हाला कुठेतरी आमच्या संवेदनेतून घ्यायचा आहे. आणि ह्या शोधाचा प्रवास करत असताना कुठेतरी एकत्र येणं गरजेचं आहे हे लक्षात आल्यामुळं आदरणीय दत्ता भोसले सर, त्याप्रमाणे रामदासजी फुटाणे, फमू शिंदे, कृष्णा इंगोले यासारख्या अनेक प्रज्ञावंतांनी एकत्र येऊन 1999ला शेतकरी साहित्य इर्जिक परिषद ही संकल्पना स्थापन केली आणि 2000ला अधिकृतरित्या ही रजिस्टर संस्था झाली आणि अनेक प्रकारची ग्रामीण परिसराच्या प्रबोधनाच्या निमित्तानं आम्ही कार्य करत राहिलो. आदरणीय भैयाजी, आपणाला वाटेल उपस्थिती कमी आहे, परंतु साहित्य संमेलन हे गर्दीचं कधी असत नाही, हे दर्दींचं असतं. आणि आज तुमच्यासमोर बसलेली एक एक व्यक्ती ही 10-10 गावं आहेत असं समजायला काहीच हरकत नाही, कारण हे सगळे प्रबोधन करणारे स्वर आहेत. आदरणीय भैया, 8 सत्र संपन्न झाले, ग्रंथदिंडी झाली, आहेरगाव असेल, त्यानंतर भुईंज असेल, मुन्नीम असेल, अनेक गावातील हायस्कूल महाविद्यालयातील मुलांनी हिरीहिरीने भाग घेतला. येथील महिलांच्या त्यांनी खेळलेले झिम्मा आणि फुगड्या बघण्याजोग्या होत्या. ही आमची संस्कृती आहे. त्यानंतर जेव्हा पहिलं सत्र संपन्न झालं उद्घाटनाचं, हा पूर्ण मंडप त्यावेळेला भरलेला होता. काही पागोटी होते, काही टोप्या होत्या, तर काही अलीकडच्या प्रमाणे 1 गुंठा वाहित आणि बाकीचं पडी या पद्धतीची कटिंग केलेले तरुण वर्ग होता. मला आनंद वाटतो सांगताना की आज आखाती देशामध्ये सुद्धा या दुष्काळात तालुक्यातून खरबूज असेल, कलंगड असेल, ढोबळी मिरची असेल, टोमॅटो असेल निर्यात होते आहे. हे केवढा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 1972 साली सडकेवर कामावर जाणारा माझा बाप आज मार्च 2025 मध्ये आपल्या थार गाडीमधून आपल्या गावातून अभिमानानं बाहेर पडतो आहे. हे जरी खरं असलं तरी कुठेतरी मिळवूनिया धन उत्तम व्यवहारे उदात्त विचारे वेंच करी हा तुकाराम महाराजांनी दिलेला उपदेश आम्ही विसरलेलो नाही. आणि त्यामुळे संतांची समता आणि सध्याचं सत्ताकरण यासारखा अत्यंत अजेंड्यावरचा महत्त्वाचा विषय आणि आम्ही परिसंवादाला घेतला. आदरणीय डॉक्टर नरेंद्र पाठकजी
त्याचप्रमाणे डॉक्टर सयाजीराजे मोकाशी मातबर वक्त्यांनी त्यावर अतिशय सकारात्मक आपले विचार मांडले. आणि त्यानंतर झालेलं कवी संमेलन आणि आज हे झालं की एकीकडं आपली कवी कविता सादर करतो आहे, मृद शिल्पकार मातीचं शिल्प करतो आहे, आणि एकीकडं संतोषजी तांदळ्यांसारखे महाराष्ट्रातले ख्यातनाम चित्र करतात की त्या कवितेतून व्यक्त होणारे जे भावभावना आहेत ते रेषेतून आणि इकडं शिल्पातून आणि इकडं शब्दातून, असा ज्याला आपण 3D इफेक्ट म्हणू, अतिशय मोठ्या भव्य स्वरूपामध्ये हे झालेलं आहे. आणि आत्ता जे या ठिकाणी झालं, नितीनजी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झालं. मध्यंतरामध्ये कथाकथनासारखा कार्यक्रम की जे पहिल्यांदा शंकर पाटील, दमा मिराजदार, शंकरराव खरात या त्रयींनी सुरू केलं की कथा सांगते जनक कथांचे, जो मी 1966 साली आदरणीय धैर्यशील भैया अकलूजमध्ये मी पाहिलेला आहे. कारण त्यावेळेला असे सांस्कृतिक कार्यक्रम आवर्जून आणण्याची, राधाबाई बुधगावकरांचं कीर्तन पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यात अकलूजला झालेलं आहे. त्यामुळे राधाबाई बुधगावकरांच्या कीर्तनाची जी वेगळी ढंग होती, ते अशा अनेक संस्कारातून कसा कवी घडतो, कशी व्यक्ती घडते. अकलूजला होणारा मयूरसिंह कला पथकाचा जो मेळा होता, ते मेळ्यातून मी घडलो. इयत्ता 2री मध्ये असताना तबला पेटीच्या बरोबर सुरानी गाण्याची जी सवय लागावी लागते बालपणामध्ये, मी त्यामुळं आत्मसात करू लागलो. जे मला मिळालं ते उद्याच्याही पिढीला मिळालं पाहिजे, हा आमचा इर्जिकचा अट्टहास आहे. आणि मी असं समजतो की हा आमचा प्रयत्न आहे. काही अंशानं का होईना निश्चितच यशस्वी झालेला आहे. कारण ज्ञानेश्वर डोंगरे असतील, तानाजीराव वाघमारे असतील, डॉक्टर सयाजीराजे मोकाशी असतील, अनेक आताचे लिहिते झालेले हात जे आहेत, ही इर्जिकची कमाई आहे मित्रांनो. हे सांगतात की आम्ही इर्जिकच्या अभ्यासक्रमातून, आम्ही इर्जिकच्या कार्यशाळेमधून घडलेलो आहोत. आणि आमचा उद्देशही तेच आहे की प्रत्येकाला, प्रत्येक खेड्याला व्यक्त होता यावं, प्रत्येक या ठिकाणच्या गावाला व्यक्त होता आलं पाहिजे. आणि हा उद्देश आमचा काही अंशानं सिद्ध होतोय की जसं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की टिटी ब्रू चांचू वेरी माप सुये सागरी, मी नेणत होती परी प्रवर्ते येथ. टिटवी आपल्या छोट्याशा चोचीनं समुद्र उपसण्याचा प्रयत्न करत असते की या समुद्राने माझी अंडी गिळलेली आहेत, एक ना एक दिवस हा समुद्र मी कोरडा करेन. ही जी जिद्द आहे त्या टिटवीची, त्या जिद्दीनं आम्ही कार्यरत आहोत. धन्यवाद. शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेच्या वेदना, संवेदना, जाणीवा आणि नेणीवा इतक्या प्रगल्भ झाल्या आहेत की शेतकऱ्यांच्या आणि शेती मातीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या व्यथाही मांडल्या, नवोदितांना संधीही दिली आणि सहकार्याची भावनाही वृद्धिंगत केली. यासाठी आपण करत असलेल्या कार्याचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर ज्या उद्योजकांना आम्ही इर्जिक साहित्य परिषदेचा उद्योजकता पुरस्कार देत आहोत, त्यांच्या सन्मान पत्राचे वाचन माननीय भगवंत तागबाते गुरुजी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आहे. समारोप सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते काही उद्योजकांचा सन्मान होतोय. 3 उद्योजक आहेत ज्यांनी आपल्या उद्योगामध्ये भरारी घेतलेली आहे, त्यांचा सन्मान मंचावरून होतो आहे समारोप सत्रात. उद्योजक माननीय श्री सुरेश साहेबराव ताकतोडे, सादर नमस्कार. प्रसिद्ध उद्योजक सुरेशजींचे जेमतेम 12वी पर्यंतचे शिक्षण आणि त्यानंतर कृषीचा डिप्लोमा केला आणि शेतीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, पण शेतीत काही यश आलं नाही. मग नोकरीसाठीही अनेक प्रयत्न केले, पण नोकरीही मिळाली नाही. तुमचे ध्येय मोठे होते, तुम्ही ठरवले की नोकरी न मागता इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न करू. त्याप्रमाणे मी व्यवसायाचा शोध सुरू केला.
सुरेशजींचे मामा फटाक्याच्या कारखान्यात कामाला होते. त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला आणि तेथेच सुरेशजी तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या व्यवसायाची तुम्हाला माहिती नव्हती, ती मिळवण्यासाठी शिवकाशीला गेलात. तेथे काही दिवस कामगार म्हणून काम केलं आणि परिपूर्ण प्रशिक्षण घेतल्यानंतर रेखा फायरवर्क्स नावाची तुमची छोटीशी फॅक्टरी तुम्ही चालू केली. सुरुवातीला तुमच्याकडे 2च कामगार होते आणि त्यांच्याबरोबर तुम्ही स्वतः राबला आहात. असे करता करता आज तुमच्याकडे 100 महिला कामगार आहेत आणि त्यांना तुम्ही बारमाही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. यापुढे भव्य स्वरूपात फटाका फॅक्टरी काढून आपल्यातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होवो ही शुभेच्छा. माननीय सुरेशजी ताकतोडे, आपणास दीर्घायू लाभो, जेणेकरून तुमच्या मार्फत परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळो. आपला सहप्रवासी नारायण सुमंत, अध्यक्ष शेतकरी इर्जिक परिषद महाराष्ट्र. या पुरस्काराचे वितरण आदरणीय खासदार भैयासाहेबांना विनंती करतो की त्यांनी करावं. आदरणीय भैयासाहेब. आदरणीय खासदार साहेबांच्या शुभ हस्ते उद्योजकांचा सन्मान होतो आहे आणि त्यांच्या उद्योगाला यशस्वीता यावी यासाठीच्या शुभेच्छाही शिवार साहित्य संमेलनाच्या मंचावरून देण्यात येत आहेत. आपल्या व्यवसायाला गती मिळो या शुभेच्छा. उद्योजकता सन्मान सोहळ्यात दुसरे उद्योजक आहेत माननीय श्री सिद्धेश्वर हरी कवडे. सिद्धेश्वर हरी कवडे. सादर नमस्कार. सिद्धेश्वरजी, आपल्या जीवनाचा प्रवास तसा खडतरच राहिलाय. लहानपणापासून दारिद्र्य आपल्या 5वीला पुजलेलं असताना वयाच्या 8व्या वर्षी मातृछत्र हरपले, जगण्याचा अंधार संपला. सगळी भावंड लहान. मग 8 रुपये रोजंदारीवर लोकांच्या शेतात आपण काम केलं. त्यानंतर संगीत शिक्षण घेण्याचा मनात विचार करून त्या माध्यमातून संगीत शिक्षक हरिभक्त परायण मोहनराव पाटील यांची भेट झाली आणि तिथून त्यांच्या संस्कारामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आदरणीय मोहन बापू पाटलांनी पहिल्यांदा मोटर गॅरेजमध्ये कामाला लावले, पण तिथेही काम झाले नाही. JCBचा क्लीनर म्हणून आपण काम केलं. त्याच JCBचा आपण ड्रायव्हर झालात आणि कालांतरानं त्या JCBचा मालकही झालात. महाराष्ट्रभर मिळेल तेथे काम करण्यासाठी आपण वनवन भटकलात. कालांतरानं मुलं आणि पत्नीसाठी आपण किराणा दुकानाचा व्यवसायही सुरू केला. आमच्या परिसरात बाजार आमटी हा ब्रँड असल्यामुळे त्याची सखोल माहिती घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या भागात जाऊन शिकण्यासाठी वर्षभराचा वेळ आपण घालवला आणि मग दर्जेदार, चविष्ट, स्वादिष्ट अशी सार्थक मसाले नावाने बाजार आमटीचा ब्रँड आपण तयार केला. आज त्याचे उत्पादन आणि विक्री संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. सार्थक मसाले बाजार आमटी ही रेसिपी परिसरासह महाराष्ट्राची आवडती चव होते. आज त्या उद्योगात तुमच्या कुटुंबासह बाहेरच्या 70-80 लोकांना रोजगार उपलब्ध झालाय. उत्तरोत्तर सार्थक मसाले महाराष्ट्रासह देश विदेशात जाऊन पोहोचतील आणि अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होईल याची आम्हास खात्री आहे. माननीय सिद्धेश्वरजी कवडे, आपणास दीर्घायू लाभो. आपल्या मसाल्यांमुळे घरातील सुगरणींना कौतुकाची थाप व आम्हाला चविष्ट भोजनाचा लाभ मिळो. आपला सहप्रवासी नारायण सुमंत, अध्यक्ष शेतकरी साहित्य इर्जिक परिषद महाराष्ट्र. माननीय सिद्धेश्वरजी हरी कवडे यांचा सन्मान होतो आहे. माननीय खासदार साहेबांना मी विनंती करतो की आपण या उद्योजकांचा मनपूर्वक स्वागत आणि सत्कार करावा आणि त्यांच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त कराव्यात.
शिवार साहित्य संमेलनातील तिसरा उद्योजकता सत्कार माननीय श्री दिनेश भिकाजी लोंढे. सादर नमस्कार. आमचा मान, आमची शान म्हणजे दिनेशजी. आपलं शिक्षण 12वी पर्यंतच. 1996 पासून वडिलांसोबत शेतमजूर म्हणून आपण काम केलंय. 1 वर्षानंतर पुणे येथे टाटा बजाज या कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम केलं. बऱ्याच कंपनीमध्ये 5 वर्ष आपण हेल्परचं काम केलं. जीवनामध्ये खूप काहीतरी मोठे काम करण्याची आपली इच्छा, म्हणून एका कलेची गरज ओळखली आणि म्हणूनच 2001 मध्ये 2 व्हीलर मेकॅनिकचे काम शिकण्यास आपण सुरुवात केली. 2 वर्षानंतर 2004 मध्ये कुर्डुवाडी येथे छोटेसे गॅरेज सुरू करून ग्राहकांना आपण चांगली सेवा दिली. या प्रामाणिकतेच्या जोरावर चांगला ग्राहकांचा प्रतिसादही मिळाला. हळूहळू मोठे सर्व्हिस सेंटर व स्पेअरची विक्रीही आपण सुरू केली. 2015 मध्ये पार्ट होलसेल विक्रीच्या कामाला सुरुवात केली आणि मालाची मोठ्या प्रमाणात विक्री पाहून 2017 मध्ये स्पेअर पार्ट बनविण्याच्या कामाला आपण सुरुवात केली. तुम्ही स्वतःचा RDL नावाचा ब्रँड निर्माण केलाय. मालाची गुणवत्ता व सेवा पाहून भरपूर मोठा ग्राहकही आपल्याला मिळतोय. आजच्या मितीला स्पेअर पार्ट भारत, नेपाळ, श्रीलंका, दुबई, भूतान, बांगलादेश या देशामध्ये आपले स्पेअर पार्ट पाठवले जात आहेत. कंपनीमार्फत किमान 200 लोकांना तरी आपण काम दिलंय. ग्रामीण भागात चांगल्या रोजगाराची आपण निर्मितीही केली. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण समाज उपयोगी कामेही करत आहात. श्री दिनेशजी, आपणास दीर्घायू लाभो आणि समाजासाठी उपयुक्त काम आपल्या हातून घडत राहो अशा शुभेच्छा. आपला सहप्रवासी नारायण सुमंत, अध्यक्ष शेतकरी साहित्य ईर्जिक परिषद महाराष्ट्र. मी माननीय दिनेश भिकाजी लोंढे या उद्योजकांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा आणि सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार माननीय भैयासाहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा व्यक्त कराव्यात. शिवार साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रामध्ये पाहुणे म्हणून लाभलेले आणि आपणा सर्वांचे लोकप्रिय खासदार माननीय भैयासाहेब यांना मी विनंती करतो की आपण या समारंभाचे प्रमुख पाहुणे आहात, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. शेतकरी साहित्य ईर्जिक परिषद महाराष्ट्र आयोजित शिवार साहित्य संमेलनाच्या लोकमहोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे जे साहित्यिक, ज्यांचं अगदी तरुण वयात आम्हाला अकलूजला सकारमर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवनावरचं परिस्पर्श पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या प्रकाशनानिमित्त 2 दिवस अनेक साहित्यिक अकलूजला आले होते आणि वाकसर पण त्यावेळेस उपस्थित होते. त्यांच्या अनेक कविता त्या ठिकाणी ऐकण्याचा योग आम्हाला आला. ते आपल्या सर्वांचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विठ्ठल वाकसर, या ठिकाणी उपस्थित असलेले
सिद्धेश्वर कवडे, दिनेश लोंढे, सुरेश तापतोडे, नितीन कुलकर्णी, अहिल्यादेवी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या ॲडव्होकेट भगत मॅडम, कवी सयाजीराव मोकाशी, ज्ञानेश डोंगरे, राजाभाऊ शिंदे. विशेषतः मला ज्यांनी आग्रह केला आणि यावंच लागतंय म्हणून सांगितलं. मी अधिवेशनात होतो दिल्लीला, परंतु सरांचा आग्रह एवढा होता की आलंच पाहिजे. ज्यांनी ही चळवळ 25 वर्ष राज्यामध्ये टिकवलेली आहे ते आदरणीय नारायण सुमन सर. या ठिकाणी सरांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे उपस्थित असलेले सर्व दर्दी लोक, लावणीचा कार्यक्रम असता तर गच्च भरला असतं. परंतु साहित्य, वाचन संस्कृती ह्याचं महत्व मला जसं राजकारणामध्ये आलो तसं समजायला लागलं. लहानपणी आई नेहमी सांगायची पुस्तकं वाचा, आम्ही टाळाटाळ केली, खेळत राहिलो. आणि जसं ग्रामपंचायत सदस्य झालो, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद आणि आता खासदार, वाचन किती महत्वाचं होतं ते आत्ता समजायला लागलेलं आहे. परंतु जसं ग्रामपंचायतचा सरपंच झालो त्यावेळेस आदरणीय विजयदादांनी मला सांगितलं सुरुवातीला, ग्रामपंचायतची कामं घेऊन जायची. दादा मंत्री होते. दादा एक दिवशी म्हणले की सरपंचाला कलेक्टरपेक्षा जास्त अधिकार आहेत. ग्रामपंचायतचं एक पुस्तक आहे, ग्रामपंचायत ऍक्ट बुक, ते वाच, मग तुला समजेल तुम्हाला अधिकार किती आहेत.